खान घरावर गोळीबार प्रकरणाची बातमी येते। गोळीबार प्रकरणी मुंबई पोलीस सलमान खानचा जबाब नोंदवणार आहेत। 2 दिवसांपूर्वी सलमानच्या घरावरती गोळीबार झाला होता आणि गोळीबार प्रकरणी 2 जण सध्या अटकेमध्ये आहेत। लवकरच पोलीस सलमान खानचा जबाब नोंदवणार आहेत। निखिल चव्हाण अधिकची माहिती देत आहेत। निखिल, गोळीबार प्रकरणी आता पुन्हा एकदा अपडेट येतोय। पोलीस सलमान खानचा जबाब नोंदवणार आहेत। तपास कसा चाललाय? नक्कीच अमित, मुंबई पोलिसांच्या माध्यमातून हा सलमान खानच्या घराबाहेर झालेला गोळीबाराचा तपास आहे तो करतायत। मुंबई क्राईम ब्रांच हा संपूर्णपणे तपास करतायत। तर या प्रकरणात 2 जणांना देखील अटक गुजरात इथून करण्यात आलेली आहे। परंतु सलमान खान यांच्या घराबाहेर संपूर्णपणे हा प्रकार घडला, गोळीबार घडला। त्यामुळे आता सलमान खान यांचा देखील जबाब आहे तो नोंदवून घेण्यात येणार आहे। 2022 मध्ये देखील याच ठिकाणी आहे ते 2022 मध्ये सलमान खान यांना लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जी धमकी आहे ती आलेली होती आणि त्यानंतर पुन्हा असा प्रकारचा प्रकरण घडलेला आहे। त्यामुळे नक्की ते ज्या ठिकाणी वास्तव्य करतात किंवा ते ज्या ठिकाणी कामासाठी वगैरे किंवा व्यतिरिक्त कामासाठी जात असतात तेव्हा कुठे असा संशयित काही प्रकार घडलेला आहे का किंवा या संदर्भात संपूर्णपणे माहिती घेण्यासाठी मुंबई पोलिसांकडून सलमान खानचा हा जो जबाब आहे तो नोंदवला जाणार आहे। या संदर्भात आता सलमान खान यांच्याकडून पोलिसांना नक्की काय सांगितलं जात आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु ही महत्त्वाची अपडेट आहे ती या ठिकाणी म्हणावं लागेल, कारण सलमान खान गोळीबार प्रकरणामध्ये जेव्हा गोळीबार झाला तेव्हा सलमान खान यांच्या बॉडीगार्डचा जो जबाब आहे तो नोंदवलेला होता आणि त्याच्या जबाबावरून हा जो गुन्हा आहे तो नोंद देखील करण्यात आलेला होता। परंतु आता सलमान खान यांचा मूळ जो जबाब आहे तो नोंदवून घेणार आहेत। निश्चित निखिल, महत्त्वाचा अपडेट म्हणावा लागेल। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।